इतका वर्ष केलेला अभ्यास, हा एवढा संघर्ष, याच्यातून काय भेटलं तर पेपर फुटला. 2 लाखाच्या पुढे खर्च झाला की 10,000 महिना पाठवत होता. शिक्षणातून आपल्या कुटुंबाची प्रगती करण्याचे स्वप्न बघून अनेक जण नीटची परीक्षेची तयारी करतात. मोठ्या मेहनतीनं जिद्दीनं त्याला सामोरं जातात. मात्र पेपर फुटीसारख्या ज्यावेळेस घटना घडतात यावेळेस या मुलांच्या मानसिकता काय असते ते आपण पाहण्यासाठी एका घरी आलेलो. हे घर आहे. इथला निलेश नावाचा मुलगा आहे की गेल्या 3 वर्ष तो नीट परीक्षेची तयारी करतोय. त्या परीक्षेसाठी झगडतोय आणि आता पेपर फुटीनंतर त्याची काय भावना आहे. 3रा अटेम्प्ट हा परीक्षेचा. 3 वर्ष झालं तू परीक्षेची तयारी करतोयस. आता काय पेपर फुटी ज्यावेळेस कळली त्यावेळेस काय वाटलं. त्यावेळेस तर खूप वाईट वाटलं, कारण इतका वर्ष केलेला अभ्यास, हा एवढा संघर्ष, याच्यातून काय भेटलं तर पेपर फुटला. हे याच्यामुळे आता दुःख तर वाटलं. आता डबल रिनीट द्यावी लागणार आहे. 21 जूनला आहे ते. त्यासाठी आता तयारी करतोय आता. पहिल्या वर्षी तुझा परीक्षेची तयारी कशी झाली, 2ऱ्या वर्षीचं तुझं काय होतं आणि आता जी परीक्षा झाली ह्याच्या वेळी तू चेक केलं असेल कट ऑफ किती आला होता, तुला किती मार्क पडले होते. यावेळेस मला 550च्या पुढं होते मार्क्स. म्हणजे लागण्याचे चान्सेस होते. लागण्याचे चान्स होते यावेळेस. आलता पेपर पण तसा आलता, चांगला होता पेपर यावेळेसचा. कुटुंबाचं काय होतं, आईवडिलांशी ज्यावेळेस पेपर फुटलं त्यांना सांगितल्यानंतर त्यांना काय वाटत होतं, बोलणं काय झालं. त्यांना वाटत होतं ना यावेळेस आता होईल नक्की म्हणून, पण त्यांना जेव्हा कळालं की पेपर फुटला आहे, मग ते सगळ्यांचा हेच झालं. म्हणजे सगळ्या स्वप्नांचा हेच तुटले स्वप्न असं झालं. त्यांनाही दुःख आता झालं. परत परीक्षा होणार आहे, अभ्यास करतोय, कसा चालू आहे. अभ्यास आता चालू आहे चांगला. मॉक टेस्ट हे दिलो आणि रिव्हिजन कोर्स घेतला आहे. रिव्हिजन चालूच आहे आता. खरं तर मोठ्या कष्टानं तुम्ही मुलाला शिकवताय. मुलगा तयारी करतोय, अभ्यास करतोय आणि अचानक असा पेपर फुटला हे कळलं. तुम्हाला कळलं का, माहिती झालं का पेपर फुटला म्हणून. झालंय माहिती, पण आता काय करायचं, माहिती झालं तरी काय इलाज असते का. आता त्यांच्या मनावर लय त्या गोष्टी सरकाराच्या. पोरांनी किती बी अभ्यास केला तरी त्यांच्या मनावर आहे कसं काढायचे पेपर, कसे नाही. सरकारनं ती पेपर क्लासेसवाल्यांनी फोल्डा ज्यांच्याकडे लय मोठे पैसे आहेत अशा वेळी. त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, आपण एवढं कष्ट करून लेकराला शिकवितो, पैसे पुरवतो, किती कष्ट केलं. ते आता गरिबाच्या लेकरांना तिथं का ॲडमिशन घेणं चुकीचं आहे ना. घ्यायला नाही पाहिजे ॲडमिशन त्यांच्या कॉलेजला. किती किती पैसे लागायचे औरंगाबादला असताना आणि कसे पुरवायचात. 2 लाखाच्या पुढे खर्च झाला की त्याचा. महिन्याला किती. 10,000 महिना पाठवत होता. मेस, राहणं, खाणं, वह्या, पुस्तकं, पेन सगळं पुरवायचं त्याला. मग आता परत परीक्षा व्हायला मुलाचं काय आहे, तो ते अभ्यास करतोय का, किंवा त्याच्याशी काय बोलणं तुमचं ह्या विषयावर. एवढं वर्ष देऊन बघ म्हणलं, पुढे मग दे सोडून विषय म्हणलं. लास्ट वर्ष आता एवढं देऊन बघायचं. 4थं वर्ष आहे ना, पेपर देते त्याला. 3रं. 12वी पासून देते. किती अटेम्प्ट दिले तू आतापर्यंत. आता हे 3रा होतो. म्हणजे रिपीट होतोय तो. हां. RCC क्लासेसच्या मोठे गावकरांनी पेपर फुटी त्यांचं नाव आहे. खरं तर जवळ आहे तुझ्यापासून. तुला तिथं ॲडमिशन घ्यावं असं वाटलं होतं का, किंवा तिथली काय चौकशी केली ती. हां, केलते ना चौकशी. माझे मित्र पण होते लातूरचे खूप जण, पण ते चालते इकडं संभाजीनगरला PWला आहे. त्याच्यामुळं नाही वाटलं जायचं RCCला. का फीस वगैरे काय तिथलं जास्त. हां, फीस पण खूप जास्त आहेत. त्यातलं परवडेबल नाहीच विद्यार्थ्यांसाठी, सामान्य विद्यार्थ्यांसाठी. तर किती शेती आहे तुमच्याकडं, कसं शिकवताय, काय एक उत्पन्नाचं काय. 1 एकर शेती आहे फक्त. 10,000 महिन्याला पूर्व. 10,000 महिन्याला पुरवायचं काम, कष्ट करून सगळं शेतातलं हे करून उत्पन्न काढून गाईच्या ह्याच्यावर ते गाई सांभाळून. मग आता पेपरच फुटला. पेपर फुटला, आता काय करणार आम्ही. आता गरीब माणसाने आम्ही काय करायचं. आता मोठे पैसेवाले असते ते पैसे भरून आपलं काय बी करते. तसं आपण काय करणार गरीब माणसं. पोराला काय सांगितलं परत पेपर फुटल्यावर. काय नाही सांगितलं मी, काय आता सांगू त्याला पोराला. एवढ्या वेळेस म्हणलं अभ्यास कर बाबा, आणि डबल आहे पेपर, तर 21 तारखेला 20 तारखेला पेपर आहे डबल करा, आणि एकदा रिपीट लागला नंबर नाही तर विषय दे सोडून पण.
या सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर एक परीक्षा ही त्या मुलाची फक्त नसतं, तर अख्खं कुटुंब त्या परीक्षेसाठी राबत असतं. मोठी स्वप्न असतात, मात्र ह्या व्यवस्थेनं ज्यावेळेस हे अडथळे येतात त्यावेळेस स्वप्नांचं काय होणार त्यावर काळोख साचलेलं पाहायला मिळतो. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.